अनेकदा आपण गाडी चालवताना ना एक विचित्र अनुभव येतो. हां, म्हणजे तो पार्किंग ब्रेकवाला का? हो, अगदी तोच. म्हणजे आपण ड्रायव्हिंग सीटवर बसलोय, इंजिन एकदम चालू आहे, ॲक्सिलरेटर आपण जोरात दाबतोय, पण गाडी काही पुढे जातच नाही. राईट. इंजिनचा आवाज नुसता वाढत असतो, पण चाकं जागीच अडकलेली असतात. बरोबर. आणि मग अचानक आपल्या लक्षात येतं की अरेच्या, गाडीचा पार्किंग ब्रेक तर ओढलेलाच आहे. अगदी बरोबर. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेत ना आपण अशाच एका अदृश्य पार्किंग ब्रेकबद्दल बोलणार आहोत. हा असा ब्रेक आहे जो बहुतेकांच्या आयुष्याला लागलेला असतो. हां, आणि हा ब्रेक सोडवणं खूप गरजेचं असतं. नक्कीच. आज आपण जो सोर्स बघणार आहोत त्यामागचं आपलं मिशन हेच आहे की एका अत्यंत वास्तववादी आणि तितक्याच प्रेरणादायी कथेचं विश्लेषण करणं. ही कथा आहे रोहित नावाच्या एका ग्रामीण तरुणाची. राईट. त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्याच्या मनात ना एकच मोठी भीती आहे आणि ती म्हणजे लोक काय म्हणतील. बापरे, हा खरोखरच एक असा प्रश्न आहे ना ज्याने जगातल्या कोणत्याही आजारापेक्षा जास्त स्वप्नांचा बळी घेतलाय. हो ना. आपण आज ज्या माहितीवर चर्चा करणार आहोत ती एका व्यक्तीच्या प्रत्यक्ष जीवन प्रवासावर आधारित आहे. म्हणजे यात बिझनेस, इन्कम, गावचं जीवन आणि स्वयंरोजगारात नक्की काय आव्हाने येतात यावर खूप बारकाईने प्रकाश टाकलाय. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही केवळ एका रोहितची कथा नाहीये. ही त्या प्रत्येक माणसाची कथा आहे जो समाजाच्या दबावाखाली स्वतःच्या क्षमतांना मारून जगतोय. अगदी खरंय. आणि म्हणूनच आज आपण हे सगळं जरा मुळापासून समजून घेणार आहोत. म्हणजे समाजाच्या दबावामुळे आपण आपले निर्णय कसे बदलतो आणि मतलबी लोकांना खुश करण्याच्या नादात स्वतःचं आयुष्य कसं वाया घालवतो हे आज आपल्याला पाहायचंय. हो, हे उलगडून बघणं खूप महत्वाचं आहे. राईट. ओके, लेट्स अनपॅक दिस. या मानसिकतेतून बाहेर पडून स्वतःचा व्यवसाय कसा उभारावा याचा वेध आपण घेणार आहोत. तर रोहितच्या कथेची सुरुवात एका खूप छान स्वप्नाने होते. ते ऑर्गॅनिक फार्मिंगचं स्वप्न. बरोबर. हो. एका छोट्या गावात राहणाऱ्या रोहितला शेतीसाठी ऑर्गॅनिक खत, बियाणे आणि आधुनिक शेतीसंबंधी सल्ला देणारे एक स्टार्टअप किंवा सेंटर सुरू करायचंय. खूपच छान आयडिया ही खरं तर. हो ना. म्हणजे इंजिनमध्ये पूर्ण ताकद आहे, स्वप्न मोठं आहे, पण जेव्हा तो प्रत्यक्ष प्लॅन बनवायला घेतो तेव्हा त्याच्या डोक्यात एकच वाक्य सतत घुमत राहतं, लोक काय म्हणतील. आणि हाच तो मानसिक पार्किंग ब्रेक आहे ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला. राईट. कथेचा संदर्भ जर आपण पाहिला ना तर रोहितच्या घरच्यांनाही वाटतं की त्याने एखादी सुरक्षित अशी सरकारी नोकरी मिळवावी. म्हणजे आयुष्य एकदम सेट होईल. हो, जेणेकरून आयुष्य सेट होईल आणि समाजातील लोकांना, नातेवाईकांना अभिमानाने उत्तरे देता येतील. आणि शेजारी त्याला सतत सांगतात की अरे, दुकान वगैरे टाकण्यात खूप रिस्क असते. बिझनेस सगळ्यांच्या आवाक्यात नसतो. तो की रोहित स्वतःलाच समजावतो की कदाचित हे लोक बरोबर असतील. आणि याच एका विचारामुळे तो पुढची 2-3 वर्ष कोणतीही रिस्क घेत नाही. पण एक मिनिट, इथे मला थोडं वेगळं वाटतंय. म्हणजे आपण सगळा दोष असा समाजावर किंवा घरच्यांवर का ढकलतोय? चांगला पॉइंट आहे. म्हणजे कदाचित रोहित स्वतःच रिस्क घ्यायला घाबरत असेल आणि लोक काय म्हणतील हे त्याच्यासाठी फक्त एक सोयीचं कारण, एक एक्सक्यूज असेल. म्हणजे विचार करा, ज्या शेजाऱ्यांना त्याच्या त्या ऑर्गॅनिक खताच्या संकल्पनेबद्दल काहीच माहिती नाही त्यांना तो आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचा अधिकार का देतोय? खूपच महत्वाचा प्रश्न आहे. पण इथे ना आपल्याला ग्रामीण आणि मिडल क्लास मानसिकतेचं जे सायकॉलॉजी आहे ते समजून घ्यावं लागेल. अच्छा, म्हणजे कसं? आपल्या समाजात नेहमीच रिस्कपेक्षा सुरक्षिततेला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. यामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. अनेक पिढ्यांनी टंचाई बघितलेली असते, गरिबी पाहिलेली असते. बरोबर आहे. त्यामुळे फक्त तगगरू राहणे म्हणजे सर्व्हायव्हल हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. जेव्हा रोहित सारखा एखादा तरुण अचानक काहीतरी वेगळं करण्याची, रिस्क घेण्याची भाषा करतो तेव्हा ती समाजासाठी एक धोक्याची घंटा असते. राईट. लोक त्याला विरोध करतात ते केवळ त्याच्याबद्दलच्या द्वेषापोटी नाही, तर त्यांच्या स्वतःच्या अपयशाच्या भीतीपोटी. हो, म्हणजे तुम्ही असं म्हणताय की हे लोक त्यांच्या स्वतःच्या ज्या मर्यादा आहेत त्या रोहितवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी तसंच. मानसशास्त्रामध्ये याला आपण प्रोजेक्शन असं म्हणतो. म्हणजे लोक स्वतःची भीती दुसऱ्यांवर लादतात. शिवाय इथे ना क्रॅब मेंटॅलिटी म्हणजे खेकड्यांची प्रवृत्ती ही काम करते. हा, ते टोपलीतल्या खेकडांचं उदाहरण ना. हो, बरोबर. एका टोपलीत अनेक खेकडे असतील आणि एक जर बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला तर बाकीचे त्याला खाली ओढतात. शेजाऱ्यांना वाटतं की जर रोहित खरोखर यशस्वी झाला तर त्यांच्या स्वतःच्या सुरक्षित पण सामान्य आयुष्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल. बापरे, हे खरंच विचार करायला लावणार आहे. हो ना.
त्यामुळे ते त्याला सुरक्षिततेच्या नावाखाली तिथेच अडकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण मग या कथेचा पुढचा भाग तर मला निव्वळ दुटप्पीपणाचा वाटतो. म्हणजे समाज एकीकडे रोहितला बिझनेस करू नको असं सांगतोय, त्याला रिस्क न घेण्याचा सल्ला देतोय, आणि दुसरीकडे तोच समाज त्याचा वेळ फुकट वापर करतोय. हो, आणि हे खूप भयानक आहे. हां, तर शुद्ध दुटप्पीपणा झाला ना. कारण माहितीनुसार रोहित जेव्हा स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचा निर्णय असा लांबणीवर टाकत होता, तेव्हा गावातले काही भुरटे आणि मतलबी लोक त्याच्याकडून फुकट कामे करून घेत होते. हां, अगदी बरोबर. म्हणजे अल्पवेतनावर त्याचा सल्ला घेणे, त्यांचे फॉर्म भरणे, कर्जाचे पेपर तपासणे, ऑनलाईन कामे करणे, यासाठी ते त्याचा सर्रास वापर करत होते. होय, आणि याला आपण स्पष्ट शब्दांत भावनिक शोषण म्हणजेच इमोशनल ॲब्यूज म्हणू शकतो. हे लोक त्याला येऊन म्हणायचे, रोहित भाऊ, शेवटची वेळ आहे, उद्या नक्की देतो पैसे. आणि पैसे कधीच येत नसत. नक्कीच. असं खोटं बोलून ते त्याचा वेळ, पैसा आणि ऊर्जा शोषून घेत होते. बापरे. आपण यांना ऊर्जा शोषून घेणारी जळू किंवा एनर्जी वॅम्पायर्स असं म्हणू शकतो. ते तुमच्यातली सगळी पॉझिटिव्ह एनर्जी संपवून टाकतात. पण मला सांगा, रोहित त्यांना असा बळी का पडत होता? त्याला हे समजत नव्हतं का की लोक त्याचा फक्त वापर करून घेत आहेत? तो इतका हुशार असूनही या साध्या जाळ्यात कसा काय अडकला? इथे ना मानवी स्वभावाची एक खूप मोठी कमकुवत बाजू दिसून येते. माणसाचा मेंदू नेहमी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या म्हणजे त्वरित मिळणाऱ्या बक्षिसाच्या शोधात असतो. अच्छा. जेव्हा आपण स्वतःच्या आयुष्यातील मोठे निर्णय घ्यायला घाबरतो, तेव्हा आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून घेतो, ज्यामुळे आपल्याला आपण काहीतरी प्रोडक्टिव्ह करत असल्याचा खोटा भास होतो. ओहो, राईट. रोहितने एखाद्या शेजाऱ्याचा फॉर्म भरून दिला की त्याला लगेच थँक्यू ऐकायला मिळायचं. यामुळे त्याला एक क्षणिक समाधान मिळायचं. म्हणजे त्याला वाटायचं की आपण समाजाची सेवा करतोय. अगदी तेच. पण बिझनेस उभारणे ही काही 1-2 दिवसांची गोष्ट नाही, ती अनेक वर्षांची प्रोसेस आहे. तिथे लगेच कोणी पाठीवर थाप देत नाही. त्यामुळे रोहितला लोकांचे फॉर्म भरताना असं वाटायचं की तो खूप मोठं काम करतोय. पण रात्री झोपताना त्याला आतून जाणीव व्हायची की दिवसभर इतरांना मदत करण्यात वेळ गेला, पण स्वतःचं स्वप्न मात्र 1 इंचही पुढे गेलं नाही. म्हणजे खरं तर तो स्वतःचीच फसवणूक करत होता. जोपर्यंत तुमचं स्वतःचं इन्कम मजबूत नाही, स्वतःचा पाया भक्कम नाही, तोपर्यंत इतरांसाठी स्वतःचा वेळ देणं ही समाजसेवा नसून ती स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखी गोष्ट आहे. 100% बरोबर. ही जी हो म्हणण्याची सवय असते ना, ती माणसाला आतून पोखरून काढते. हो ना. समाजात नाही म्हणणाऱ्याला लगेच स्वार्थी समजलं जातं. त्यामुळे चांगला माणूस बनण्याच्या नादात अनेक तरुण आपल्या स्वतःच्या महत्वाकांक्षांचा बळी देतात. हे जे एनर्जी वॅम्पायर्स असतात ना, त्यांना तुमच्या स्वप्नांबद्दल अजिबात काळजी नसते. त्यांना फक्त त्यांचं काम फुकटात करून घ्यायचं असतं. हो, जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहत नाही, तोपर्यंत केलेली मदत ही समाजाची सेवा नसते, तर ती एका प्रकारची लाचारी असते. राईट. मग मला सांगा, रोहित या नैराश्यातून, या मतलबी लोकांच्या विळख्यातून आणि स्वतःच्याच या खोट्या समजुतींमधून बाहेर कसा आला? यासाठी त्याच्या आयुष्यात घडलेल्या 2 घटना खूप महत्वाच्या आहेत. नाव हिअर इज वेअर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. पहिली घटना म्हणजे त्याचा शहरातील कॉलेजचा मित्र समीर गावात आला. बरोबर. समीरने स्वतःचा एक ई-कॉमर्स बिझनेस सुरू केला होता. जेव्हा समीरने रोहितला विचारलं की अरे तुझं ते ऑर्गॅनिक खताचं सेंटर सुरू केलं का, तेव्हा रोहितने नेहमीसारखीच तीच सबब सांगितली की लोक हसतील, रिस्क नको म्हणतात सगळे. पण समीरने तिथे त्याला जो आरसा दाखवला ना, तो खऱ्या अर्थाने डोळे उघडणारा होता. नक्कीच. समीरने त्याला अत्यंत शांतपणे विचारलं, थांब, खरं कारण लोक काय म्हणतील हे आहे की तू स्वतः रिस्क न्यायला घाबरतोयस? बापरे, हा प्रश्न म्हणजे सरळ वर्मी लागला असेल रोहितच्या. हो, तो प्रश्न रोहितच्या छातीत सरळ घुसला. समीरने स्वतःचं उदाहरण दिलं. तो म्हणाला की जेव्हा त्याने तो ऑनलाईन व्यवसाय सुरू केला होता, तेव्हा लोक त्याच्यावरही हसले होते की गावाकडे हे असं ऑनलाईन वगैरे काय चालणार आहे. आणि आता तेच लोक त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी बघतात आणि त्याच्या प्रगतीचं कौतुक करतात. समीरने जे म्हटलं ना, ते किती अचूक आहे. म्हणजे लोक तुम्ही मोठे झालात किंवा तुम्ही काहीच केलं नाही, तरीही त्यांचं बोलणं कधीच थांबत नाहीत. अगदी बरोबर. लोकांना बोलायला फक्त एखादा विषय हवा असतो. राईट. आणि मला वाटतं समीरच्या त्या डायरेक्ट प्रश्नाने रोहितच्या डोक्यात पक्क प्रकाश पडला असेल की आपण खरोखरच समाजाच्या नावाने स्वतःच्या भीतीला लपवतोय. नक्कीच. हा रोहितसाठी पहिला मोठा रियालिटी चेक होता. यातून त्याला समजलं की समाज ही फक्त एक ढाल आहे, खरी अडचण त्याची स्वतःची भीती आणि अपयशाची चिंता आहे.
त्यानंतर पुढच्याच आठवड्यात आणखी एक दुसरी घटना घडली. रोहितने गावातल्या एका शेती प्रदर्शनाला, ॲग्रिकल्चर एक्झिबिशनला भेट दिली. अच्छा, तिथे काय झालं? तिथे त्याने एका तरुणाला स्वतःच्या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचा स्टॉल लावताना पाहिलं. तो तरुण ग्राहकांना अत्यंत उत्साहाने माहिती देत होता. म्हणजे तो स्टॉल लावणारा तरुण रोहितसाठी स्वतःचंच एक भविष्यकालीन प्रतिबिंब असल्यासारखं असावं, नाही का? अगदी तसंच. एकीकडे तो तरुण प्रयत्न करत होता, प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करत होता, आणि दुसरीकडे रोहित फक्त विचार करत बसला होता. आणि इथे जो विरोधाभास आहे ना, तो खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, आणि तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. जेव्हा रोहित त्या तरुणाकडे पाहत होता तेव्हा त्याला जाणवलं की हा तरुण आज रिस्क घेत आहे. लोक कदाचित त्याच्याबद्दलही बोलत असतील, पण काही वर्षांनी तो नक्कीच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होईल. राईट. आणि रोहित मात्र लोक काय म्हणतील यातच अडकून राहील. हो, आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा रोहित इतरांची मामूली कामे करत होता, फुकटात त्यांचे फॉर्म भरत होता, तेव्हा त्याला कधीच वाटलं नाही की लोक काय म्हणतील. बापरे, हा पॉइंट मी असा विचारच केला नव्हता. हो ना, स्वतःचा वेळ फुकट घालवताना त्याला समाजाची भीती वाटली नाही. पण जेव्हा स्वतःच्या पंखांना बळ देण्याचा, स्वतःची प्रगती करण्याचा विचार आला, तेव्हाच त्याला लोकांची आठवण आली. हा विरोधाभास रोहितच्या मनाला चांगलाच झोंबला. हा विरोधाभास खरोखरच धक्कादायक आहे. पण या दोन डोळे उघडणाऱ्या प्रसंगांनंतर मग रोहितने ॲक्शन घेतली. त्याने स्वतःला बदलण्याचा पक्का निर्णय घेतला. त्या रात्री त्याने स्वतःच्या डायरीत एक अत्यंत ठळक वाक्य लिहिलं, लोक EMI भरत नाहीत. मला हे वाक्य विशेष आवडलं. खूपच पॉवरफुल वाक्य आहे ते. हो ना, जर उद्या येणारे आर्थिक प्रश्न आपले आहेत, आपले EMI आपल्यालाच भरायचे आहेत आणि अपयशाची जबाबदारीही आपलीच आहे, तर मग निर्णय घेण्याचा अधिकार समाजाला का द्यायचा? अगदी बरोबर. तो अधिकार पूर्णपणे आपलाच असायला हवा. आणि हा तो क्षण होता जिथे रोहितने आपल्या मानसिकतेतील तो पार्किंग ब्रेक कायमचा खाली पाडून टाकला. क्या बात आहे. त्याने फक्त विचारच केला नाही, तर एक भक्कम बिझनेस प्लॅन बनवला. म्हणजे त्याने लगेच नोकरी सोडण्याची घाई वगैरे केली नाही. म्हणजे प्रॅक्टिकल विचार केला. हो, त्याने ठरवलं की 1 वर्ष नोकरी करतानाच पार्ट टाइम काम करत हे सेंटर सुरू करायचं. शेतीविषयक ट्रेनिंग व्हिडिओ बनवणे, यूट्यूब चॅनल सुरू करणे आणि स्थानिक शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन आणणे, असा त्याचा एकदम स्पष्ट आणि मॉडर्न प्लॅन होता. आणि या प्लॅन सोबतच ना, त्याने स्वतःसाठी काही कठोर नियम आणि बाउंड्रीज आखल्या. हो, ते खूप महत्वाचं होतं. त्याने ठरवलं की यापुढे त्या मतलबी आणि भुरट्या लोकांना थेट तोंडावर नाही म्हणायचं. जो खरंच गरजू आहे त्यालाच मदत करायची, तीही स्वतःच्या व्यवसायाच्या वेळेत अजिबात अडथळा न आणता. राईट. म्हणजे कथेमध्ये एका भुरट्या मामाचा प्रसंग आहे. या मामाने कधीच रोहितचे पैसे परत केले नव्हते. हा, तो प्रसंग खूपच रिलेटेबल आहे. हो ना, जेव्हा तो मामा पुन्हा मदतीला आला तेव्हा रोहितने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्याने सांगितलं की आधी तो स्वतःचा बिझनेस आणि इन्कम मजबूत करेल आणि मगच ठराविक फंडातून मदत करेल. पण मला सांगा, हे सगळं ऐकायला किंवा बोलायला खूप सोपं वाटतं, पण जे लोक गावात राहतात त्यांना माहिती आहे की नातेवाईकांना तोंडावर नाही म्हणणं किती कठीण असतं. हो, ते अजिबात सोपं नसतं. उद्या काही अडचण आली तर हेच शेजारी धावून येतात ना. मग अशा वेळी व्यावहारिक आणि स्वार्थी यातली सीमारेषा कशी ठरवायची? रोहितने ही बाउंड्री आखण्याची हिंमत कशी दाखवली? तुझा प्रश्न अगदी रास्त आहे. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ग्रामीण भागात सामाजिक वीण खूप घट्ट असते. कोणालाही थेट नकार देणं म्हणजे एक प्रकारे समाजातून बाहेर फेकले जाण्याची भीती असते. राईट. आदिमानवाच्या काळापासून माणसाच्या मेंदूत ही भीती कोरलेली आहे की जर समाजाने आपल्याला नाकारलं तर आपला मृत्यू निश्चित आहे. पण आजच्या आधुनिक जगात तसं नसतं. इथे आपण विमानातल्या त्या ऑक्सिजन मास्कचं उदाहरण घेऊ शकतो. विमानात जसं स्पष्ट सांगतात की आपत्कालीन परिस्थितीत आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा आणि मगच इतरांना मदत करा. ओहो, हे परफेक्ट अॅनालॉजी आहे. हो, रोहित आधी स्वतः गुदमरत होता आणि तरीही दुसऱ्यांचे मास्क लावायला धावत होता. रिकाम्या पेल्यातून कोणाची तहान भागवता येत नाही हे त्याला समजलं. राईट. स्वतःला आधी सक्षम करणं हा स्वार्थीपणा नाहीये, ती काळाची आणि अस्तित्वाची गरज आहे. समाजात आपल्याला शिकवलं जातं की नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा. पण जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयासाठी, स्वतःच्या वेळासाठी नाही म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्याला हो म्हणत असता. क्या बात आहे. शेजारी अडचणीला धावून येतात हे खरंय, पण तुम्ही स्वतःच कमकुवत असाल तर तुम्ही ना स्वतःचं रक्षण करू शकता ना तुमच्या कुटुंबाचं. म्हणजे आधी स्वतःचा पाया भक्कम करणं ही पहिली अट आहे. नक्कीच. पण लगेच त्याला टोमणे मारायला सुरुवात केली की पैसा आला की माणूस बदलतो.
हे खूप टिपिकल आहे. अगदी टिपिकल आहे. आणि रोहितने यावर काय रिॲक्ट केलं? काय? त्यांनी चिडून उत्तर दिलं नाही किंवा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यांनी हसत मान्य केलं की होय, तो बदलला आहे. वा. त्याचे प्राधान्यक्रम बदलले आहेत. तो म्हणाला की आधी तो स्वतःला हरवून इतरांना खुश करत होता, पण आज तो स्वतःचं स्वप्न उभारत आहे. हे त्याचं खऱ्या अर्थाने यश आहे. राईट. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या निर्णयांवर ठाम असते ना, तेव्हा लोकांचे टोमणे तिला विचलित करू शकत नाहीत. कथेच्या शेवटी आपण पाहतो की काळ पुढे गेला आणि रोहितचं सेंटर खरोखरच खूप छान चालू लागलं. त्याने फक्त स्वतःचा विकास केला नाही, तर गावातल्या काही मुलांना नोकरी दिली, शेतकऱ्यांना क्रेडिटवर माल दिला आणि वेळेवर पैसे घेण्याची एक अत्यंत व्यावसायिक सवय त्यांना लावली. राईट. त्याने स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी वेगळा फंड तयार केला. म्हणजेच जेव्हा तो सक्षम झाला तेव्हा तो अधिक चांगल्या प्रकारे समाजाच्या उपयोगी पडू शकला. अगदी बरोबर. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण अनेकदा ऐकतो की आपण समाजाचं देणं लागतो. पण जेव्हा आपण खरोखर सक्षम होतो, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होतो, तेव्हाच मदतीची खरी किंमत समजते. आणि ती मदत योग्य जागी पोहोचते. कमकुवत असताना केलेली मदत ही बऱ्याचदा स्वतःचा बचाव असतो, लोकांना खुश ठेवण्याची लाचारी असते. राईट. पण सक्षम झाल्यावर केलेली मदत ही खऱ्या अर्थाने समाजाला प्रगतीकडे नेणारी असते. रोहितने स्वतःला सक्षम करून योग्य मार्गाने समाजाला हातभार लावला, हा या कथेचा मुख्य गाभा आहे. आणि आता लोक काय करत आहेत? आताही लोक बोलतात. हो, लोकांचं कामच आहे बोलणं. पण फरक एवढाच आहे की पूर्वी लोक बोलायचे तेव्हा रोहित थांबायचा. आता लोक बोलतात, पण रोहित त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता पुढे जात राहतो. आता त्याच्या आयुष्यात लोक काय म्हणतील या प्रश्नाची जागा एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाने घेतली आहे. मी माझ्या आयुष्याबद्दल काय म्हणेन? खूपच भारी विचार आहे हा. विचार करा, लोक कधी तुमचं स्वप्न पाहणार नाहीत. ते तुमच्या अपयशाची चिंता करणार नाहीत किंवा बँकेत जाऊन तुमच्या कर्जाची गॅरंटी घेणार नाहीत. मग आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या मतासाठी आपले निर्णय का बदलावे? या संपूर्ण चर्चेचा निष्कर्ष हाच आहे की लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली जगण्यापेक्षा स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळवणं जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या हातात आपल्या आयुष्याचं स्टिअरिंग देतो, तोपर्यंत आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. आजच्या या विश्लेषणाचा जर गोषवारा काढायचा म्हटला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. कोणती? आपल्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ आणि ऊर्जा त्या मतलबी आणि भुरट्या लोकांना खुश करण्यात वाया घालवण्यापेक्षा स्वतःची इन्कम वाढवणे, स्वतःचा बिझनेस उभारणे आणि स्वतःला सक्षम करणे हे कधीही जास्त फायद्याचे आहे. नक्कीच. रोहितच्या प्रवासाने आपल्याला दाखवून दिलं की लोक काय म्हणतील हा एक असा भ्रम आहे जो आपण स्वतःच पाळलेला असतो. एकदा का तो भ्रम तोडून बाहेर पडलं की जग त्याच गोष्टीसाठी सलाम करतं ज्या गोष्टीसाठी त्यांनी सुरुवातीला नाव ठेवली होती. आणि हा बदल एका रात्रीत होत नाही. त्याला स्वतःशी प्रामाणिक राहण्याची नितांत गरज असते. स्वतःच्या चुका आणि स्वतःची भीती मान्य करण्याची तयारी असावी लागते. जाता जाता या सगळ्या चर्चेतून एक असा विचार मनात आलाय जो आपण सोर्समध्ये थेट पाहिला नाही, पण तो या विषयाला अगदी जोडून आहे. हां, काय विचार येतो? आपण नेहमी म्हणतो की समाजाच्या भीतीमुळे आपण रिस्क घेत नाही, पण क्षणभर विचार करूया, जर लोक काय म्हणतील ही भीती या जगात नसतीच तर आपण आपल्या अपयशाची जबाबदारी कोणावर ढकलली असती? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना. कदाचित समाज हा फक्त एक अत्यंत सोयीचा बहाणा आहे, एक एक्सक्यूज आहे. खरी भीती लोकांची नसतेच. खरी भीती आपल्या स्वतःच्याच अपयशाची, स्वतःच्याच क्षमतेवर असणाऱ्या अविश्वासाची असते. राईट. समाजाचं नाव घेऊन आपण तो पार्किंग ब्रेक ओढून ठेवतो, कारण आपल्याला हायवेवर वेगाने गाडी चालवण्याची स्वतःलाच भीती वाटत असते. आता वेळ आली आहे तो पार्किंग ब्रेक खाली करण्याची. यावर नक्की विचार करा.